मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 6 महिन्याच्या ड्युरेशनसाठी जे मुलं ग्रॅज्युएट आहेत किंवा डिप्लोमाधारक आहेत अशा अनेक विद्यार्थ्यांची नियुक्ती केली होती शासनानं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती। पण आता या सर्व लोकांचं प्रामुख्याने या ठिकाणी काही लेडीज पण आहेत, विद्यार्थी पण आहेत आणि यांचं सर्वांचं असं म्हणणं आहे की याचा ड्युरेशन कालावधी इन्क्रीज करावा। 6 महिनेच होता आणि त्याच्यामध्ये वाढीव व्हावा तो ड्युरेशन। आणि सोबतच जे 6 महिन्यापासून महाराष्ट्राला एक मेंटेन करण्यासाठी खऱ्या अर्थानं काम करतायत तर त्यांच्या मानधनामध्ये सुद्धा वाढ व्हावी ही सर्व या कार्यकर्त्यांची प्रामुख्याने विद्यार्थ्यांची अशी किंवा लेडीजची मागणी आहे। आणि फक्त ते स्वतःसाठी काम करत नाही तर खऱ्या अर्थानं मागच्या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राला प्रशासकीय तिजोरीमध्ये एक हातभार देण्याचं काम हे सर्व लोकांनी केलंय। आणि हे सर्वजण आज यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय बाळासाहेब मांगलेकर यांच्याकडे सुद्धा आले होते। पण यांच्या प्रश्नाला खऱ्या अर्थानं किमान येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये काहीतरी दिलासा मिळावा ही त्यांची एवढी अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा पूर्ण व्हावी। शासन दरबारी हा प्रश्न आमदाराच्या माध्यमातून सुद्धा पोहोचावा। पण एक सोशल ऍक्टिव्हिस्ट या नात्याने मी प्राध्यापक पंढरी पाटे आमचे सहकारी माननीय सचिन भाऊ मनवर आम्ही सुद्धा या बाबीसाठी खऱ्या अर्थाने युवकांसाठी प्रयत्न करू ही ताकीद या ठिकाणी देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो। जय श्रीविधान, जय महाराष्ट्र, जय भीम।